हाय हॅलो नमस्कार, मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि आता सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि दीदीची तयारी चालू आहे आणि आमची पॅकिंग चालू आहे। म्हणजे आज आता शिफ्टिंग करणार आहोत आम्ही। आता इथून नालासोपारा सोडून चाललेलो आहोत दुसरीकडे। सो आज शिफ्टिंग करणार आहोत। सामान अर्ध पॅक केलेलं आहे आणि अर्ध पोर्टर बोलवलेले आहेत, तर ते येणार आहेत 8 वाजेपर्यंत येणार आहेत। सो तयारी चालू आहे आमची आता। एवढे वर्ष राहिल्याच्या नंतर पहिल्यांदाच दुसरीकडे जात आहोत। म्हणजे माझ्या लग्नाला 12 वर्ष झालीत आणि हे 25 ते म्हणजे 26-27 वर्ष काहीतरी झालीत इकडेच राहतात। तर आणि माझ्या लग्नालाच इथे आता 12 वर्ष झालीत। लग्न झाल्यापासून इथेच या रूममध्ये सगळं झालेलं आहे। लेकी पण आणि सोडून थोडंसं वाईट तर वाटतं ते जाताना, पण काही कारणामुळे जावं लागतंय। सो पोर्टलचे पॅकर्स पण येणार आहेत 8 वाजेपर्यंत, त्यामुळे सगळी घाई गडबड आहे। थोडीफार कामं म्हणजे सामान अगोदरच म्हणजे 15 दिवस अगोदरच पॅक करून ठेवलेलं होतं मी थोडं, पण आता ते येणार आहेत तर आम्हाला पूर्ण आता घर म्हणजे बाकीचं सगळे रिकामं करून ठेवायला पाहिजे। त्यामुळे घाई चालू आहे आमची आता सगळी अंघोळ वगैरे। तर चला त्याचा अनुभव कसा असणार या पोर्टलचा हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। पोर्टरवाले आलेले आहेत आणि आता 9 वाजलेले आहेत। 8चा टायमिंग होता पण आता 9 वाजलेले आहेत, त्यामुळे आता सामान भरायला घेणार आहोत। सामान भरलं की अजून दीदी स्कूलला गेली आहे, तिची आज लास्ट एक्झाम होती त्यामुळे ती स्कूलला गेली आहे। आता 10 वाजेपर्यंत ती पण येईल। तर तिचं झालं की 2-3 तास मला वाटतं सामान भरायला लागतील, त्यानंतर मग आम्ही निघू। तो गेट पे इधर ही गेट पे लगा देते हैं। अच्छा इधर ही लग रहा है क्या प्लास्टिक डाला। गाडी गेटच्या बाहेर होती त्यामुळे थोडं सामान भरून घराच्या बाहेर सर्व नेऊन ठेवत होते। थोडंफार इकडे ठेवलेलं आहे गेटच्या इथे, थोडंफार इथे बाहेर पण सगळं आता लावून ठेवत आहेत सामान। पावणे 11 झालेत आणि जेमतेम बेडरूम मधलं सगळं सामान पॅक करून झाले। थोडंफार बाकी मशीन आणि कपाट आणि थोडंफार। सो बेडरूम झाला, किचन मधलं अर्ध सामान झालं भरून। आता फ्रीज वगैरे पॅक करायला घेत आहेत आणि हॉलमधलं राहिलं आहे। आता माझ्या मते 12 वाजेपर्यंत आम्ही निघू। घरातलं सगळं सामान बॉक्समध्ये भरून झालेलं आहे आणि घर पूर्ण आता रिकामं झालेलं आहे। गाडी भरत आहेत, तोपर्यंत तुम्हाला आमच्या रिकाम्या घराची टूर देते। सामान सगळं रिकामं झाल्या मम्मींनी कचरा काढून घेतला। त्यानंतर मी किचनमध्ये दिवाही लावून घेतला, कारण घर सोडताना असं बोलतात की दिवा लावायचा असतो घरात, त्यामुळे दिवा लावून घेतला। इथे बत्ती लावली, कचरा वेगळे काढून ठेवला। आता हे कपाट येते ते इथेच राहणार, तिकडे आता नवीन घ्यावं लागणार। सगळं पहिल्यापासून सुरुवात, नवीन सुरुवात करायची आता। सो घरातलं सगळं सामान भरून झालेलं आहे। आता बाहेर ठेवलेलं सामान सगळं आता भरत आहेत गाडीमध्ये। गाडी एवढी छोटी आहे, मला वाटतं एवढं सामान बसणार नाही, कारण आमचं सामान खूप आहे आणि ती गाडी छोटी वाटते, मला खूपच छोटी वाटते। त्या माहीत नाही आता कसं नेत आहेत सामान ते। सगळं सामान भरेपर्यंत 2 वाजले। 2 वाजता आम्ही गाडी सोडली आणि त्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने आम्हीही निघालो। आम्हाला त्या ठिकाणी जाईपर्यंत
5-5:30 झालेले होते. तोपर्यंत गाडी अजूनपर्यंत आलेली नव्हती, कारण ते लोक जेवायला मध्येच थांबणार होते. 6:30-7च्या दरम्यान गाडी आली आणि तुम्ही अवस्था बघू शकता. आमचं सामान गाडीच्या पूर्ण बाहेरपर्यंत बांधलेलं आहे आणि आम्ही आमच्या सामानाची एवढी मोठी लिस्ट दिलेली होती, कारण आमचं सामान एवढं होतं. आणि परत त्या स्कूटी पण दिलेली होती. स्कूटी पण गाडीमध्येच ठेवायची होती, पण ती पण ह्या लोकांनी चालवत आणलेली आहे. आणि सामान पण बघू शकता इथे एकदम म्हणजे गच्च असं भरलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अशी एकावर एक ठेवलेली आहे आणि सामान गाडीच्या बाहेर आलेलं आहे. आणि थोडंफार सामान होतं ते आम्ही आमच्या गाडीमध्ये पण घेतलेलं होतं. आणि 2-3 दिवसापूर्वी अहो इकडे आलेले रूम साफ करायला, तर त्यांनी पण इथे सामान आणून ठेवलेलं होतं. म्हणजे आमचं सामानच एवढं होतं, पण या गाडीत मावलंच नसतं. ह्याच्यापेक्षा डबल गाडी अजून पाहिजे होती आम्हाला, तरी त्या लोकांनी छोटीशी गाडी आणून दिली. काल उशीर झालेला सगळा पॅकिंग वगैरे सोडेपर्यंत त्यांना, कारण त्यांचे बॉक्स होते ते रिकामे करून द्यायचे होते. सो हा पसारा आता इथे आहे सगळा. तो आता आम्हाला लावायचा आहे. त्याच्यात आता किती दिवस लागतील माहीत नाही, कारण अजून खूप वस्तू साऱ्या घ्यायच्या आहेत. कपाट वगैरे घ्यायला लागणार आहे, तर त्यानंतरच हा सगळा पसारा त्याच्यामध्ये जाईल. सो खरं तर इथे येऊन आता महिना होत आला आणि आमच्या खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या बाकी होत्या, कारण इथे अजिबात स्टोरेज नव्हतं. त्यामुळे सामान लावायचं पण खूप बाकी होतं आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायला पण मला खूप उशीर झाला. आणि इकडे यायच्या अगोदरपासूनच लेकींचे स्कूल चालू झालेले होते, त्यामुळे आल्या आल्या लेकींचे इथे स्कूल पण चालू झाले. त्याच्यात ती धावपळ होती, त्यामुळे व्हिडिओ बनवायला उशीर झाला. परत सामान लावायला पण अजून सामान थोडंफार बाकीचे लावायचं, कारण स्टोरेजची कमतरता आहे. तिकडे कसं स्वतःचं घर होतं, त्यामुळे स्टोरेज बनवलेलं होतं. आता इथे आम्हाला सगळ्या वस्तू पण घ्यायच्या आहेत, थोड्या थोड्या करून घेत आहोत आम्ही. असो, पण मला पोर्टरचा फक्त एक असं रिव्ह्यू द्यायचा आहे, पण कारण मला त्यांची सर्व्हिसिंग अजिबात आवडलेली नाही. कारण आम्ही मल्टिपल पॅकिंग सांगितलेली आणि त्यांनी सिंगल पॅकिंगच केलेली होती. मल्टिपल पॅकिंगमध्ये खूप सारे लेयर्स असतात. मी म्हणजे व्हिडिओ बघितलेले यूट्यूबला, तर खूप साऱ्या लेयर्समध्ये पॅकिंग करत होती ती लोक, बबल्स वगैरे लावून. पण आमच्या वस्तूंना त्यांनी ना बबल्स वगैरे काहीच लावलं नाही आणि मल्टिपॅक पॅकिंग नव्हती. त्यामुळे काय अशा थोड्याफार वस्तू होत्या तुटल्या, खरचटलं त्यांना, असं पण झालेलं होतं वस्तूंना. आणि आणताना सामान असं गच्च भरलेलं होतं की एकावर एक असं मांडून ठेवलेलं होतं. तर खूप भीती पण वाटत होती कसं सामान त्यात आणि कसं नाही. त्यामुळे मी एक गोष्ट सांगेन की पोर्टरला अजिबात तुम्ही ऑर्डर देऊ नका किंवा पोर्टल अजिबात बुकिंग करू नका. बाकी कुठलेही बुकिंग केली तरी चालेल, पण ह्यानंतर मी कधीच असं परत हे करायचं असेल तर मी पोर्टलला कधीच बुकिंग करणार नाही. चला तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.